आपकी अदालत मध्ये भूपेंद्र सिंग हुडा यांच्यावर आरोप आहे की यांचं प्रशासन कामगारांवरील अत्याचार थांबवण्यामध्ये अयशस्वी ठरलं. हुडाजी, जेव्हा तुमची पहिली प्रेस कॉन्फरन्स होती मुख्यमंत्री झाल्याच्या 2 दिवसांनंतर, मला आठवतंय तुम्ही म्हणाला होतात की हरियाणा वासियांना असं शासन देईन जे पोलिसांच्या दहशतवादापासून मुक्त असेल. भयमुक्त असेल. हो, भयमुक्त असेल. केवळ पोलीस नाही, अपराधी आणि जे कोणी असे सरकारी तंत्राबरोबर मिळून त्यांच्या संरक्षणामध्ये जे अपराध होत होते, आज हरियाणामध्ये अशा प्रकारचे अपराध होत नाहीयेत आणि लोकांना हरियाणा सरकारमध्ये विश्वास पण आला तुम्ही आहे. हे मान्य करता की जे तुम्ही वचन दिलं होतं की अत्याचार होणार नाही, ते वचन पूर्ण करण्यामध्ये तुम्ही अपयशी ठरला आहात? नाही, मी यशस्वी आहे. जर कोणी चूक करत असेल त्याला शिक्षा सुद्धा मिळेल. कुठल्या बाजूने चूक आहे? असफलता तर तेव्हा असते जेव्हा ज्युडिशियल इन्क्वायरीचा एखादा रिपोर्ट येईल, कोण दोषी आहे त्याला शिक्षा देणार नाही, तेव्हा तर मी समजू शकतो. हुडाजी, हा आरोप माझा नाहीये. हा आरोप तुमच्या पार्टीच्या अध्यक्ष सोनिया गांधींचा आहे. ज्यावेळी त्यांनी ही घटना घडली त्याच्या 2 दिवसांनी जेव्हा त्यांनी काँग्रेसच्या पार्लमेंटरी पार्टीची मीटिंग ॲड्रेस केली, त्या म्हणाल्या हरियाणा सरकार आपल्या जबाबदाऱ्यांना योग्य प्रकारे पार पाडू शकली नाहीये. नाही, ही तर पेपरमध्ये बातमी असेल तुमच्या. बाकी ही गोष्ट ठीक आहे. काँग्रेस अध्यक्षांना या गोष्टीची ते तर आहे. त्यांना तर हवंच आहे शांती प्रिय वातावरण व्हावं आणि त्यांना हवं आहे की हे बघा, काँग्रेस पार्टी जनहिताची पार्टी आहे, कामगारांच्या हिताची पार्टी आहे, गरीब माणसांच्या हिताची पार्टी आहे. तर त्यांचं म्हणणं आम्ही ऐकलं आणि निगोसिएशन झालं सुद्धा, यश सुद्धा मिळालं. हा अनटुवर्ड झाला जेव्हा आम्ही म्हणालो की हा केवळ वर्कर आणि मॅनेजमेंटचा वाद नव्हता, हे आणखी उपद्रवी घटक होते. मला हुडाजी, माहिती फक्त आहे. एका 3 दिवसाची गोष्ट महिन्यांनंतर नव्हती. रिपोर्ट येईल त्यावेळी मी तुम्हाला सांगेन. रिपोर्टची नक्कीच वाट पाहू आम्ही. हा, पण प्रश्न हा आहे की जसं पहिल्यांदा लाठीचार्ज झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा लोक हॉस्पिटलमध्ये गेले, आपल्या लोकांना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले, तेव्हा पुन्हा त्यांची मारहाण झाली. नाही, हे चुकीचं आहे. हो, काही उपद्रवी घटक हॉस्पिटलच्या बाहेर उभे होते. कोणी जात होतं त्यांना म्हणत होते काही, म्हणजे अशी काही मारहाण आणि नाही झाली. जे मार्क्सवादी लीडर आहेत ते म्हणाले की ज्या प्रकारचं जेवण लोकांना मिळालं हॉस्पिटलमध्ये, ज्या प्रकारची औषधं त्यांना मिळाली, त्याविषयी खूप आक्षेप होता त्यांना. औषधं अगदी व्यवस्थित मिळाली आहेत. मी स्वतः हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. जेवण अगदी व्यवस्थित मिळत होतं आणि तुम्ही हरियाणाच्या लोकांना सुद्धा आणि प्रशासनाला सुद्धा ओळखता. तर हे वर्कर होते आणि जे क्रिमिनल असतील ते सुद्धा जेलमध्ये असतील, तर ते सुद्धा हे जे जेवण दाखवतात ते नाही खाणार हरियाणामध्ये. पण हे तर तुम्हाला माहिती आहे ना की या लोकांनी दाखवलं आता की ते कशा प्रकारे. त्यांनी काय दाखवलं आहे, काय नाही दाखवलं तेच सांगू शकतात. कधी तुम्ही त्यांना विचारा. जे मी काही पाहिलंय ते मी सांगेन. मला पण जे काही माहित हुडाजी, नसेल ते मी बरेचसे कसं लोक सांगू? असं म्हणतात की कारण की तुम्ही आधी कधी प्रशासनामध्ये नव्हतात, तुम्ही आधी कधी मंत्री राहिला नाहीत, तुम्ही कुठल्याही अशा पदावर नव्हता जिथे सरकार चालवायचं असेल, म्हणून तुमच्याकडून सांभाळली गेली नाही परिस्थिती. आता हे तर तुम्ही हरियाणामध्ये येऊन पहा. आज प्रत्येक व्यक्ती त्यांना कॉन्फिडन्स आहे. जो विश्वास उडाला होता लोकांचा, आज विश्वास आहे. त्यामुळेच तर इतके गुंतवणूक येत आहेत, आमचे ऑफर्स येत आहेत, इतकं विकासाचं कार्य होत आहे. आज लोकांना सत्य माहिती आहे. जे लोकांनी टीव्हीवर हा, पाहिलं ते सत्य नाहीये, जे तुम्ही म्हणताय ते सत्य आहे. ते सुद्धा सांगतो मी. नक्कीच. जर कुठलीही अशी गोष्ट असती, हे बघा अन्याय झालाय. मी ही गोष्ट कधी म्हणूनच ज्युडिशियल इन्क्वायरी मी बसवली आहे. जर मला हा विश्वास असता की अन्याय झाला नाहीये, परंतु दोन्ही बाजूने अन्याय झालाय, जो दोषी असेल त्याला शिक्षा मिळेल. हुडाजी, आणखी जेव्हा काय तुम्ही अन्यायाबद्दल बोला. बोलता तेव्हा तुम्ही त्याबरोबर एक अर्धवाक्य ऍड करता की दोन्ही बाजूंनी हो. झालंय. तुम्ही काय म्हणताय की जे लोक मार खात होते, पोलिसांच्या काठ्या खात होते, ज्यांची डोकी फुटत होती, ते अन्याय करत होते. कोण? नाही, आधी पोलिसांना सुद्धा जखम्या झाल्या. यांचे सुद्धा 2-2 हात तुटले, डीएसपीचे सुद्धा 2 हात तुटलेत. आता ते तर इन्क्वायरी हो, सांगेल. इथे जे खूप काही सारे खरं असे ते लोक सांगेल. आहेत जे त्यावेळी तिथे उपस्थित होते. हो, बोला. साधारण 2 किंवा 3 हजाराच्या आसपास वर्कर होते. मग प्रशासनाच्या जवळ CID किंवा आणखीन कोणी व्हिजिलन्स असते का, जी माननीय मुख्यमंत्रीजींना रिपोर्ट करत नाही का, की इतके लोक गोळा झाले तिथे? शहराच्या मध्यभागी कमला नेहरू पार्क आहे. असं असून सुद्धा ते रस्त्यावरून गेलेत आणि जाऊन कल्याण हॉस्पिटलच्या समोर तिथे त्यांच्यावर आपापसात पोलिसांचा त्यांचा वाद झाला. परंतु असं असून सुद्धा DC साहेबांनी हे आदेश दिले की तुम्ही या मिनी सेक्टरवर आणि मग येऊन तुमच्याशी तडजोड करतो. तिथे एकत्र करून त्यांच्यानंतर पोलिसांनी अशा प्रकारे मारलंय की काय सांगू आम्ही तुम्हाला. जसं टीव्हीवर पाहिलंय, खरंच खूप दुःख झालं. मी तर स्वतः म्हणतोय, मला सुद्धा स्वतःला दुःख झालं. कोणत्या प्रदेशाच्या चीफ मिनिस्टरला वाटतं
की त्याच्या प्रदेशामध्ये अशी काही घटना घडावी नाही, त्यांनी एक आणि गोष्ट ते तर विचारली की जे काही त्यांनी- झालंय त्याची ज्युडिशियल इन्क्वायरी आम्ही हुड्डाजी बसवली. ते हे विचारतायत की काय तुमची इन्फॉर्मेशन सिस्टीम अगदी फेल झाली होती का, की तुम्हाला याचा काही मी अंदाजा तुम्हाला नव्हता? सांगतो. इंटेलिजन्स एक्झिस्ट करत मी नव्हती? सांगितलंय तुम्हाला. सीआयडी काम करत नव्हती? मी तुम्हाला सांगितलं आहे, तुम्ही तेच प्रश्न विचारताय. आमच्याकडे इन्फॉर्मेशन होती, आधी सुद्धा प्रोसेशन आलंय, आधी सुद्धा कामगार आलेत, पीसफुल जाण्याचं असं सगळं होतं. नाहीतर आधी बाहेरच थांबवलं असतं. आणि हे केवळ वर्कर्सच काम नाहीये, मी पुन्हा पुन्हा सांगितलंय. हुड्डाजी जनतेला हे आता याचा विचारायचं आहे अर्थ की काय पोलीस ही अशी इन्फॉर्मेशन नव्हती दिली की तिथे अशा प्रकारचे घटक येतील आणि ते कामगारांना मारहाण करतील आणि शांतीभंग याचा करतील. अर्थ नाही, तुमच्याकडे असं योग्य नव्हतं. इन्फॉर्मेशन नव्हती? हे होतं की बाबा वर्कर येतील, वर्कर्स हे असं काम, म्हणजे मला असं वाटतं की वर्कर्स हे असं काम नाही करू शकत आणि पोलिसांना सुद्धा असं वाटत नाही. हुड्डाजी, आधी तुम्ही कित्येकदा असं स्वतः असं झालंय, म्हणताय पण की काही उपद्रवी घटक होते. तुम्ही स्वतः म्हणताय की कारस्थान होतं. तुम्ही स्वतः म्हणताय की पोलिसांनी, काही लोकांनी पोलिसांना भडकवलं. नाही, इंटेलिजन्स तर गुप्ताजी सुद्धा सांगतायत. गुप्ताजी सुद्धा आता म्हणाले तर होते. त्यांच्या intelligence प्रश्नाचे सुद्धा- तुम्ही उत्तर मागत आहात. नाही, ते मी तर हेच स्वतः तुम्हाला सांगत आहेत ही विचारतोय. गोष्ट. नाही हुड्डाजी, म्हणूनच मी गुप्ताजी तर नाही बसलेत ना अदालतमध्ये, आज तुम्ही अरे बसले. नाही, पण प्रश्न तर ते विचारत आहेत. प्रश्न माझं- तर ते विचारत आहेत. त्यांचा माझं- प्रश्न तुम्ही वाढवत आहात त्यांच्या ना पुढे. प्रश्नामध्ये फक्त तुम्हाला इतकं विचारतोय की जर कुठलं कारस्थान होतं, हे तर तुम्ही सुद्धा म्हणालात, उपद्रवी घटक होते हे सुद्धा तुम्ही म्हणालात, गडबड करणारे लोक तिथे पोहोचले होते, बाहेरील घटक होते हे सुद्धा माहित होतं. काय इंटेलिजन्सला, सीआयडीला, पोलिसांना ह्याची काही माहिती नव्हती? नाही, या प्रोसेशन बद्दल जसं मी म्हणालो त्यांना माहिती होती आणि आधी एक आठवडा आधी सुद्धा नाही, प्रोसेशन तिथे आलं होतं. काहीतरी शांती, गडबड होईल, श- श- कारस्थान शांती. होईल. नाही, हे अँटिसिपेटेड नव्हतं. कारण आमच्या इथे तर अशा प्रकारचे वर्कर्स नाहीच आहेत आणि अशा प्रकारचं असं होईल हे अँटिसिपेटेड नव्हतं आणि हीच त्यांच्याकडून चूक झाली आहे आणि याच गोष्टीवर इन्क्वायरी बसवली आहे. ज्युडिशरी, आम्हाला विश्वास आहे. आता तुम्ही जज साहेबांना इथे बसवून ठेवले, आता विश्वास आहे की हे जे काही निर्णय देतील ते आम्ही ऐकून घेऊ. ठीक आहे.